आज आंतरराष्ट्रीय योग दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून योग दिन साजरा. तर विशाखापट्टणमच्या कार्यक्रमात सहभागी. पुण्यात भक्ती योग 2025 कार्यक्रमाचं आयोजन. देहू आळंदी संस्थांच्या वतीने आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित. मुंबईत अमृता फडणवीसांच्या पुढाकाराने योग आयोजन. अभिनेते अर्जुन कपूर, नुसरत भरूचा उपस्थित. तर 1000 महिलांचाही कार्यक्रमाला सहभाग. मुंबईच्या गोरेगावमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सेलिब्रिटी योगाचे आयोजन. तर यावेळी आशिष शेलार आणि बॉलिवूड सेलिब्रिटी कार्यक्रमाला सहभागी. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं भक्ती योगा विक्रम उपक्रमाचे आयोजन. तर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 5 लाख तरुण तरुणी योगासन करणार. वर्ध्यात जागतिक योग दिन साजरा. आमदार सुमित वानखडे यांच्या उपस्थित योग दिन साजरा. योग फॉर वन अर्थ वन हेल्थ या संकल्पनेच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये विशेष योग शिबिराचे आयोजन. शिबिरात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. वाशिममध्ये योग शिक्षक संघाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. यावेळी नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले. नाशिक शहर पोलिसांनी केला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. यानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना योगाचे फायदे सांगण्यात आले. अकोल्यात जलतरण तलावात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा. तर यावेळी 8 वर्षाच्या चिमुकल्यांपासून ते 80 वर्षांच्या वृद्धांनी सहभाग नोंदवलाय. लातूरच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. 1,500 अधिकारी, जवान आणि प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी. धाराशिव जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा. उर्दू शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलं योगासन. सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सामूहिक योगाचं आयोजन. यावेळी जिल्हा प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. बुलढाण्याच्या जिजामाता स्टेडियमवर सामूहिक योग दिन साजरा. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संगीतमय योगा करून योगाचे महत्त्व सांगण्यात आले. भिवंडीत महानगरपालिकेकडून 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा. तर यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी, आयुक्त, उपायुक्त मोठ्या संख्येनं उपस्थित. नवी मुंबई सिडको आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून योग कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांनी सहभाग नोंदवला. सिंधुदुर्गात 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात योग दिन साजरा. तर हायस्कूलच्या मैदानावर 800 विद्यार्थी एकत्र येत केला योग दिन साजरा. उल्हासनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. तर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात विविध 22 योग संस्थांचा सहभाग. पनवेलमध्ये पिल्लई कॅम्प्समध्ये विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी योग दिन साजरा. यावेळी योग तज्ज्ञाचे योग सत्र मार्गदर्शन करण्यात आले. सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. तर योगासन करण्यासाठी विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी. हिंगोलीत संत नामदेव कवायत मैदानावर जागतिक योग दिन साजरा. तर यावेळी विविध योगासनाद्वारे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याचा संदेश देण्यात आला. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय. तर 2320 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढवला. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. सकाळपासून दमदार पावसाच्या सरी. तर वाऱ्यासह सकाळी पावसाची जोरदार हजेरी. कोल्हापुरात धरण क्षेत्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस. पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 11 इंचावर. तर राजारामसह 20 बंधारे अद्यापही पाण्याखाली. पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू. कोल्हापूरमध्ये मागील पुराच्या अनुभवावर पूर परिस्थितीचं सूक्ष्म नियोजन करा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या अधिकाऱ्यांना सूचना. पैठणमध्ये जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणात 14,031 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाची पाणपातळी 31.18%.
उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे चुलंगणा धबधबा प्रवाहित, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. कराड तालुक्यात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस, सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानं शेतीच्या कामाला सुरुवात. कुडाळमध्ये मुसळधार पाऊस, शहरात योग्य पद्धतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नसल्यानं पाणी मुख्य रस्त्यावर जमा, तर वाहन चालकांना त्रास. रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला, खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर, तर पूरक्षेत्र भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या प्रशासनाचा इशारा. उजनी धरणातून भीमा नदीत 11,600 क्युसेकचा विसर्ग, उजनी धरणाची पाणी पातळी 68% आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. सोलापुरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दुबार पेरणीची वेळ, तर दुबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व्यापारात उसळी, तर तब्बल 7,000 क्विंटल हळदीची आवक, हळदीच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. हिंगोलीत खरीप पेरणीला सुरुवात, वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान, तर वन विभागाने वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तात करावात, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्यायला हवी, शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पाटलांची मागणी. विदर्भात 23 जूनपासून शाळांना सुरुवात, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दाभा येथील शाळेला भेट देणार, तर लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेच्या ऑनलाईन बुकिंगला आजपासून सुरुवात, आजपासून 26 जूनपर्यंत बुकिंग करता येणार. लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, साताऱ्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी उठवली, तर पर्यटक आनंदी, स्थानिक व्यावसायिकांना दिलासा. सिंधुदुर्ग गोव्याला जोडणारा पूल धोकादायक, पुलाला भेगा पडल्या, तर नितेश राणेंनी तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्या, ग्रामस्थांची मागणी. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, अभियांत्रिक आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक, रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कॉन्फरन्सचे आयोजन, तर उत्तर महाराष्ट्रातील 1,000 निमंत्रित सदस्य राहणार उपस्थित, अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायावर होणार चर्चा. राज्यातील एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP बसवणं बंधनकारक, 15 ऑगस्ट नंतर HSRP नसल्यास दंडात्मक कारवाई होणार. 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन, बुलढाण्यात शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करून ऑलिम्पिक डे साजरा करावा, प्रशासनाचं आवाहन. आज जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारकडून विशेष पुढाकार, पहिला महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार 2025चं आयोजन, दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरवर रंगणारा कार्यक्रम. 3 वर्षाच्या LLB प्रवेश परीक्षाचे निकाल जाहीर, 5 विद्यार्थ्यांना 100% गुण. चांदीच्या दरात पुन्हा 1,700 रुपयांची घसरण, चांदी 1,06,800 रुपयांवर, तर सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण, सोन्याचा 98,800 रुपयांवर दर. बुलढाणा जिल्ह्यात आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे ग्रामविकास व पंचायत राज विभाग प्रधान सचिव एकनाथ डवलेंचे निर्देश, तर आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी 1,20,000हून जास्त घरकुलाचे उद्दिष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती बस स्थानकाची दुरवस्था, बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे, तर रिपब्लिकन सेनेने खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये स्विमिंग आंदोलन केले, तर तात्काळ दुरुस्ती करून प्रवाशांचे हाल थांबवावे अशी मागणी. बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री धरती आबा अभियानांतर्गत मत्स्य व्यवसायाला चालना, तर आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या धरती आबा अभियानाचं उद्दिष्ट. नांदेडमध्ये अवैध दारूची विक्री करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात, महिलांकडून अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश, तर महिलांनी दारू विक्रेत्यास चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलाय.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.